पुढची एक मोठी बातमी बघूयात। महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान 4 भिंतींच्या आड तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यात यावा अशी भूमिका ठाकरे गटाने घेतल्याचं समजतंय। 16 तारखेच्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती आणि त्या चेहऱ्याला आपला पाठिंबा सुद्धा दर्शवला होता, परंतु यावरती काँग्रेस आणि शरद पवार गटाने ठोस उत्तर अजूनही दिलेलं नाहीये। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, वारंवार ठाकरे गट असं म्हणतोय की निवडणुकांसाठी चेहरा महत्त्वाचा आहे आणि त्याचीच ही मोठी बातमी। यावेळी आपण बघितलं तर 16 ऑगस्टला जसं तू सांगितलंस की महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाकडून आग्रह करण्यात आला होता की मुख्यमंत्री पदाचा चेहरा, मग तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा मग काँग्रेस असेल, यांच्यातला कोणीही तो समोर आणावा, त्याला पूर्णपणे उद्धव ठाकरे म्हणाले की मी पाठिंबा दिला। आणि तशाच प्रकारे निवडणुकीआधी 4 भिंतीच्या आड तरी अशा प्रकारे मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जाहीर केला जावा किंवा मग त्या संदर्भात निर्णय घेतला जावा, अशा प्रकारची भूमिका शिवसेना ठाकरे गटाची असल्याची सूत्रांची माहिती आहे। याचं कारण ठाकरे गटांचं असं म्हणणं आहे की जर अशा प्रकारे जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच निवडणुकीआधी ठरवण्यात आला तर जे पाडापाडीचं राजकारण जे होतं ते होणार नाही। कारण जे आधीचं सूत्र आपण बघितलं, आघाडी असेल किंवा युती असेल, ज्याचे आमदार विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त निवडून आले त्याचा मुख्यमंत्री होतो आणि त्यामुळेच पाडापाडीचं राजकारण होऊ शकतं आणि त्यामुळेच कुठेतरी हा धोका महाविकास आघाडीला आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर निवडणुकीआधी जाहीर केला तर त्यानुसार रणनीती ठरवता येईल अशी ठाकरे गटाची भूमिका आहे। त्यामुळेच लवकरात लवकर अशा महाविकास आघाडीच्या बैठका तर सुरूच आहेत, यामध्येच अशा प्रकारचा निर्णय घेतला जावा आणि त्यानुसार महाविकास आघाडीची रणनीती असावी अशी ठाकरे गटाची भूमिका आहे। याआधी या संदर्भात आपण काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल त्यांच्या नेत्यांना विचारलं, भर सभेत सुद्धा त्यांनी एक प्रकारे सावध भूमिका घेतलेली आहे। त्याचं कारण म्हणजे मनोबलाचं खच्चीकरण होईल, कुठेतरी डिमॉरलाइज नेते किंवा कार्यकर्ते होतील आणि त्यामुळेच या इतर 2 पक्षांनी सावध भूमिका घेतली होती आणि त्यामुळेच बंद दाराआड म्हणजेच 4 भिंतीमध्ये तरी अशा प्रकारे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केल्यास रणनीती आपल्याला पुढची सोपी जाईल असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। आणि त्यानुसार खरंच 4 भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा संदर्भात निर्णय होतो का किंवा त्या प्रकारची रणनीती ठरते का हे पाहावं लागणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।